परिषदेमध्ये सध्या प्रवीण दरेकर बोलतात. भेटून बोलायचं आणि आपला आनंद साजरा करायच्या ऐवजी राजकारण करत बसायचं. एवढ्या कोत्या मनोवृत्तीचे होऊ नका. आणि मुख्यमंत्र्यांचा फोटो हवाय ना मुख्यमंत्र्यांचा, एवढं त्यांनी मोठं मन दाखवलं. हो, आमच्या जगामध्ये आमचा देश झाला गेलेला आहे. ठीक आहे, निमंत्रणाचा विषय आम्हाला मान्य आहे भाऊ. पूर्ण करा. हे पहा, झालं का दरेकर साहेब आपलं? कोत्या दरेकरांचं झालं का पूर्ण? हे पहा, प्रत्येक वेळेला जेव्हा कार्यक्रम होतो कोत्या प्रवृत्ती त्यावेळेला मी आता उभी आहे, तुम्ही खाली बसा. हे पहा, कुठलाही महत्वाचा कार्यक्रम असला की विधान परिषदेत गदारोळ होतो असं बाहेर चित्र जात आहे. आणि तुम्ही कुठल्याच गोष्टी आता खाली झालं, दरेकर तुम्हाला बोलू दिलं, खाली बसा, तुम्ही खाली बसा प्लीज. आणि थोडंसं माझं काय म्हणणं आहे की तुम्ही जेव्हा बोलता त्यावेळेला माझ्याकडे पण काहीतरी बाजू असेल, एवढं नम्रतापूर्वक मी आपल्याला आठवण करून देऊ इच्छिते की जी मला सांगायच्या आधीच तुम्ही गदारोळ करता सगळे मिळून. आणि तो आता खाली बसून बोलणार आहात का? मग तुम्हाला इच्छा काय की मी स्थगित करू, बाहेर हा मेसेज जाऊ दे की सगळं जग आणि भारतातले लोक आनंदात असताना आपण इथे गदारोळ करून गोंधळ घालतोय म्हणून? हा, तुम्ही असं नाही करायचं. नाही नाही, तुम्ही आरडाओरडा करू नका, शांत राहा सगळेजण, दोन्ही बाजू ज्या आहेत त्या लक्षात घ्या. हे पहा, काल त्यांचा तो कार्यक्रम ठरला, तो त्याच्यामध्ये आपल्याला निमंत्रण मला स्वतः राहुल नार्वेकरांनी दिलं, परंतु लेखी निमंत्रण पिजन होलमध्ये जे सगळ्या सदस्यांना यायला पाहिजे होतं ते बहुतेक मिळालं नाहीये, कारण असं माझ्याकडे माहिती आहे. एक दुसरं कारण लेखी निमंत्रणच काढलेलं नसावं. परंतु मी आता या ठिकाणी कार्यक्रमाची एक संयोजक म्हणजे अप्रत्यक्ष संयोजक मी असं म्हणते, कारण मी काही विधानसभेत नव्हते. तिथे जेव्हा कार्यक्रम सन्माननीय प्रताप सरनाईक यांनी सुचवलं की एवढ्या वर्षांनी 11 वर्षानंतर माझं झाल्यावर बोलाल का, जरा 2 मिनिटं हात खाली करा, आधी करा हात. आता मला कोणी असा हात वर केला की भीती वाटायला लागली, हात खाली करा. त्याच्यामुळे मला असं सांगायचं आहे की मी तुम्हाला विनंती करते सगळ्यांना, आज अतिशय आनंदाचा दिवस आहे. विधिमंडळामध्ये टीमचे तुम्ही जरा शांत बसाल, मौन नको, हात खाली करा. तुम्ही खाली बसा, तुम्ही खाली बसा, माझं पूर्ण होऊ द्या. हे पहा, तुम्ही असं बोलून तुम्ही सन्मान करताय का माझी थट्टा करताय हा मला प्रश्न वाटतो. थांबा जरा. नाही तर त्याच्यामुळे मी तुम्हाला निमंत्रण देते. निमंत्रण देणाऱ्या माणसाचं निदान 1 मिनिट ऐकून घ्यावं, कोणतरी आपल्याला आधारपूर्वक बोलावतंय, एवढं तरी तुमच्यामध्ये सौजन्य खरं खूप आहे, पण ते कमी का दिसतंय मला कळत नाहीये. तर आज 4 वाजता तुम्हालाच सांगते, आज 4 वाजता प्रत्येक सदस्य जे आहेत विधिमंडळामधले, विधानसभेचे आणि विधान परिषदेचे, त्यांना तिथे आपण मी निमंत्रित करते आहे. तो कार्यक्रम आहे, त्याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्री, विधानसभेचे अध्यक्ष यांनी विधानसभेत तो घोषित केला, परंतु त्याची विधिवत घोषणा आपल्याकडे जी व्हायला पाहिजे होती ती झाली नाहीये. त्याच्यामध्ये काय त्रुटी राहिली असेल, परंतु मी जे सांगते आपल्याला निमंत्रण ते आपण गोड मानून घ्यावं. आणि त्याच्यामध्ये सर्वांनी या कार्यक्रमाला एक कार्यक्रम 4थ्या मजल्यावरच्या सेंट्रल हॉलमध्ये आहे, सगळ्यांना सगळं माहिती आहे, पण तरी पण माझ्या तोंडून तुम्हाला ऐकायचंय, काही हरकत नाहीये. त्याच्यामध्ये माझं ते कर्तव्य आहे. आणि दुसरं, आता तो बसचा वगैरे जो विषय आहे त्याच्यात माझं म्हणणं असं आहे की त्याच्यावर परत वादविवाद वाढवू नका. काय नाही, ठीक आहे, माझं म्हणणं असं आहे, पहा, ज्या वेळेला पंढरपूरला वारीत जातो आपण, नाही 1 मिनिट ऐकून घ्या. नाही, हे पहा, ज्या ठिकाणी सगळ्यात काल लक्षावधी लोक तिथे आले, तिथे कुणाचा सामान्य जनतेचा फोटो आहे का नाही ते बघत होते का? भारताचा तिरंगा सगळं त्या ठिकाणी चाललेलं होतं. त्यामुळे भारताची शान, सभापतीचा फोटो महत्वाचा नाहीये, त्याच्यात सभापतींचा फोटो महत्वाचा नाहीये. आज जल्लोष होतोय हे महत्वाचं आहे. ठीक आहे, माझं म्हणणं जनतेने आपण जनतेचा नाही, ठीक आहे, तुमचं जे लक्ष आहे त्याच्याबद्दल मी आभारी आहे. आता मी बोलते, त्याच्यात परत मतभेद काही व्यक्त करू नका. मी निर्णय दिलेला आहे त्याच्यामध्ये. आणि 4 वाजता आपण या सर्वजण आणि शांततामय मार्गाने आपण कुठलीही कार्यक्रम असला तर त्या कार्यक्रमाचा आनंद नष्ट होणार नाही, कारण तुम्ही सुद्धा त्याचे आता साक्षीदार आहात या सगळ्या घटनेचे. इतक्या वर्षांनी आपण एवढा मोठा विजय प्राप्त केलेला आहे. तर मी त्या विषय संपवते, पण तरी विरोधी पक्षनेत्यांना त्याच्यामध्ये काही भर घालून अजून तुम्हाला सगळ्यांना गदारोळ करायचा असेल तर करू शकता. बोला, चला महोदय. थोडक्यात. खरं तर सदस्यांनी याविषयी आनंदच व्यक्त केलाय. बसचा विषय आम्ही काढलाच नाही. प्रवीण भाऊ तुम्हीच काढला. आम्ही कोणी बोललोच नव्हतं बसच्या विषय, कोणीही बोललं नाही बसच्या विषय. त्यांचा पूर्ण होऊ दे. आम्ही नाही बोललो, त्यांचा पूर्ण होऊ दे. आम्ही बोललोच नाही. हे बोलले, विरोधी पक्ष आम्ही नाही बोललो. खाली बसा. नितेश राणे बोलले
पण ठीक आहे, पण इथं आपल्या सभागृहात बरं, कोणी विषय तुमचं काय काढला म्हणणं नव्हता, काय यांनीच विषय तुमचं काढला. काय म्हणणं काय पूर्ण करा. शांतता ठेवा, बाकीच्यांनी जाणं झालं का बोलणं तुमचं झालं. आता तुम्ही परत नका हो तुम्ही नको मिळाले महोदय, मी आपल्या अनुमतीने खाली बसा. बोला दादा. हा महोदय, मी आपल्या अनुमतीने कंपनी अधिनियम 2013च्या मी तुम्हाला चहा कलम बसते. 395(1)(ब) अन्वये क महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित यांचा सन 2022-23 या वर्षाचा 18वा वार्षिक अहवाल आपल्या समोर